तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आता अर्णवच्या घरी एक मोठीच्या मोठी पार्टी असणार आहे आणि तयारीची सगळी जबाबदारी ही मामाने घेतलेली आहे। म्हणजेच मामा बघतोय मी सगळं असं म्हणालेलं आहे। तर आता इथे आपण पाहणार आहोत की जो राकेश आहे तो अर्णवला धडा शिकवायचा हे ठरवतोय आणि त्यासाठी आता तो सकाळ सकाळ कुठेतरी बाहेर गेलेला आहे। त्याबरोबर आता इथे अर्णव हा सकाळी उठतो, छान कॉफी वगैरे घेतो, वॉकला जाऊन येतो, मस्त वर्कआउट वगैरे करतो आणि दुपारी जेवणापर्यंत सुद्धा घरीच असतो। दुपारची जेवण खावणं झाल्यावर आता अर्णव हा मामाला अलगच विचारतो, मामा मी मगापासून ऑब्झर्व करतोय पण मला राजेश घरात कुठेच दिसत नाहीये, गेलाय कुठे तो? नाही म्हणजे घरात नाहीये की घरातच आहे कुठेतरी। त्याबरोबर आता मामासुद्धा 2 मिनटं विचार करतो। अर्णव म्हणतो, काय झालं मामा, तू सुद्धा पाहिलेलं नाही आहेस का त्याला? त्यावर मामा सांगतो, नाही रे, म्हणजे तसं म्हणायचं झालं तर मी सुद्धा त्याला सकाळपासून घरात कुठेही पाहिलेलं नाही आहे, मलासुद्धा दिसलाच नाही आहे तो कुठे गेला आहे, काय गेला आहे मला काही कल्पना नाही आहे रे। तुला काय वाटतं कुठे गेला असेल तो गेला कुठेतरी म्हणजे नक्की तो तुला त्रास देण्यासाठीच गेलेला असणार। हे बघ अर्णव, जर त्याने पुन्हा काही केलं तर मग मात्र आपल्याला त्याला यावेळेस सोडायचं नाही आहे, लक्षात ठेवशील। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मामा काळजी करू नको, आपण त्याला सोडायचं नाहीच आहे, यावेळेसही नाही पुढच्या वेळेसही नाही। तो काय करतोय त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष ठेवूया। तर आता इथे राजेश त्यांचं हे सगळं बोलणं ऐकतो आणि आता तो म्हणत असतो की तुम्ही माझ्यावरती कितीही लक्ष ठेवा नाहीतर कितीही पारे लावा पण त्याचा उपयोग मात्र काहीही होणार नाही आहे, कारण मला जे करायचं आहे ते शेवटी मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही। मी तुम्हाला यावेळेस नाही जर चांगली अद्दल घडवली तर मी नावाचा राजेश भोसले नाही। तर त्याबरोबर आता अर्णव हा वरती आलेला असतो। वरती खोलीत आल्यावर तो बघतो तर काय, ईश्वरी जमिनीवरती बसली आणि ती रडते। आता अर्णव ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो, मिस इंदौर काय झालं, तू रडतीयस का? आणि हे काय तुझ्या पुढ्यात, हे काय सांडलंय सगळं, काय हे कुंकू? त्यावर इशू म्हणते, हो सर कुंकूच आहे ते। त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं मग ते सांडलंय का असं, आणि तू इथे खाली का बसली आहेस, उठ बरं तू वरती बस। त्यावर इशू म्हणते, नाही बसायचं आहे मला। अर्णव म्हणतो, अगं तू रडणं थांबव, पहिलं काय झालं ते सांग। मग ईश्वरी सांगते, माझ्या पायात साडी गुंतली आणि चुकून माझ्या हातातनं माझी कुंकवाची डब्बी पडली। त्याबरोबर अर्णव म्हणतो, अगं मग ठीक आहे ना, कुंकवाची डब्बी पडली त्यामध्ये रडण्यासारखं काय आहे, दुसरं नवीन घे। त्यावर इशू म्हणते, सर। त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर कुंकू सांडलं म्हणून रडायला लहान आहेस का तू? त्यावर ईश्वरी म्हणते, सर मी कुंकवाची डब्बी सांडली, कुंकू वाया गेलं म्हणून रडत नाहीये। कुंकवाची डब्बी सांडणं चांगलं नसतं हो एखाद्या सौभाग्यवती मुलीसाठी, म्हणून रडते। त्याबरोबर अर्णव म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं, मी काय मरणार आहे? त्यावर इशू लगेचच अर्णवच्या तोंडावरती हात ठेवते आणि म्हणते, गप्प बसा हो सर, आधीच इथे मला मरणाचं टेन्शन आलं आहे, काय झालं आहे हे सगळं माझ्या हातातून अशी भीती वाटते आणि त्यात तू मला मस्करी सुचते। त्यावर अर्णव म्हणतो, मिस इंदौर मी मस्करी नाही करत आहे, बरं होल्ड ऑन, रडू नकोस, बस शांत हो। आयडिया, 1 मिनटं थांब। अर्णव आता तिथे तिचं कुंकू सांडलेलं असतं त्यावरती पाणी शिंपडतो। आता इशू म्हणते, सर हे काय करताय? अर्णव म्हणतो, बघशील आता। आणि अर्णव इशूला म्हणतो, उठ आता। इशू उठते। अर्णव इशूला त्या कुंकुवावर चालवतो आणि घरात खोलीत फिरवतो आणि म्हणतो, बघ आता तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस, म्हणून कदाचित देवाच्या मनात होतं तुझी पावलं घरात उमटावी, म्हणून तुझ्या हातातूनच कुंकू सांडलं आणि त्याच्यात तुझेच पाय बुडले आणि बघ संपूर्ण घरभर ते पाय पसरले, असाही विचार कर ना। मिस इंदौर, प्रत्येक वेळेस जर एखादी गोष्ट घडली तर तिचा वाईटच अर्थ काढला पाहिजे किंवा तिचा चुकीचाच अर्थ होईल असा विचार नाही करायचा। कधी काही गोष्टी जरा लॉजिकने सुद्धा बघायच्या। कुंकू सांडलं, आता जर तुझा पाय साडीत गुंतवला नसता तर कदाचित तुझं कुंकू सांडलं नसतं। कुंकू सांडल्याने एवढं काय मोठं घडणार आहे, असं काहीही नसतं। तू फार विचार करतेस ना, त्यामुळे तुला त्रास होतो। तू विचार करणं बंद कर, मग बघ तुला आपोआप त्रास व्हायचं बंद होईल। इशू म्हणते, सर मला भीती वाटते हो, आणि त्यात तो राजेश, तो तर तुम्हाला माहिती आहे ना किती नीच आहे तो। त्यावर अर्णव म्हणतो, अगं वेडाबाई, त्या नालायकामुळे भीती आहेस तू? हे बघ मिस इंदौर,
तू एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, त्या राजेशने काहीही ठरवलं ना, अगदी काहीही, तरी तो माझं काहीच नाही बिघडवू शकत, काही नाही वाकडं करू शकत तो माझं, कळलं? ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याबरोबर आता लगेचच इकडे अर्णव इशूला घेऊन खाली आलेला असतो. आता ते दोघंजणं खाली आल्यानंतर तिथे मामा आणि अंजली हे दोघंजणं ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात. आता मामा आणि अंजली हे दोघंजणं बसलेले असताना लगेचच त्या ठिकाणी आता अंजली ही ईश्वरीला म्हणते, ईश्वरी ऐकलंस का? त्यावर ईश्वरी म्हणते, काय ताई? त्यावर ती सांगते, आपल्या घरी दिवाळीची पार्टी आहे. आपण आपल्या सर्व स्टाफला, काही ऑफिस कलिग असतात महत्त्वाचे त्यांना, त्याचबरोबर आणखीन कितीतरी लोकांना पार्टी देतो. खूप मोठी पार्टी असते आपल्या घरी दिवाळीत. तर ह्या सगळ्या पार्टीची तयारी तुला करायची आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, मी? अहो ताई, पण मी एवढं सगळं? त्यावर अंजली म्हणते, सगळं व्यवस्थित आणि छान मॅनेज करशील तू. तुला जे हवं आहे, जसं हवं आहे ते तसं करून घे तू, कळलं? त्यावर ईश्वरी म्हणते, चालेल ताई, तुम्ही सांगितलं आहेत ना, तर मी नाही म्हणणार नाही. मी नक्की ही जबाबदारी छान पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, पुरी कोशिश करूंगी मैं. त्याबरोबर आता लगेचच ईश्वरीमध्येच हिंदी बोलल्यावर अर्णव ईश्वरीला म्हणतो, अगं तुम्ही असं का बोलता? त्यावर ईश्वरी सांगते, इंदौरची स्टाईल आहे ती. त्याबरोबर आता लगेचच अंजलीसुद्धा हसते. तर ईश्वरी म्हणत असते, ताई मी तयारी करायला घेते. आता इशू हे डेकोरेशनपासून सुरुवात करते. डेकोरेशनसुद्धा तिने छान असं फुलांचं बनवायला लावलेलं असतं आणि त्याच्यासाठी तिने छान व्हाईट आणि पिंक फुलांचं कॉम्बिनेशन केलेलं असतं. त्याचबरोबर आता तिने मेन्यू डिसाईड केलेला असतो. आता मेन्यू हा इंडियन असतो. छान पुरी, भाजी, बासुंदी, खीर, बासुंदी असे विविध पद्धतीचे भरपूर आयटम तिने लिहिलेले असतात. आता त्या ठिकाणी लगेचच वल्लरी मामी येते. आता वल्लरी मामी ही विचारत असते की काय ठरवलं आहे काय मेन्यू सुनबाईंनी. त्याबरोबर ईश्वरी ही वल्लरीला दाखवतच असते ते सगळं. इतक्यात तिकडे लावण्यासुद्धा येते. आता अर्थात ऑफिस स्टाफ येणार असतो, त्यामुळे लावण्य तर तयारीसाठी येणं हे स्वाभाविकच असतं. तर आता ईश्वरी मामीला आणि लावण्याला दोघींनाही सांगते की मी हे सर्व काही ठरवलेलं आहे, पण तुम्ही दोघींनी बघून घ्या. जर तुम्हाला काही आवडत नसेल किंवा पटत नसेल तर तुम्ही मला तसं सांगा. तुमचं काही आणखीन एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर तुम्ही तेही सांगू शकता. सांगा, जे काही असेल ते मी करते तसं. त्याबरोबर वल्लरी म्हणते, अगं पहिली यादी तर बघू देशील की नाही माझ्या हातात. त्याबरोबर इशू आता वल्लरीच्या हातामध्ये ती यादी देते. वल्लरी आता वाचते, काय? छोलेची भाजी, पुरी, बटाट्याची भाजी, बासुंदी, खीर, रबडी, गुलाबजाम, भात, डाळ, हा मेन्यू ठरवला आहेस तू? शी इव. त्याबरोबर इशू म्हणते, काय झालं मामी? त्यावर मामी म्हणते, अरे सॉरी, तुझी तर या सगळ्यात काही चूकच नाही आहे ना. या अगोदर तू कधी मोठी पार्टी अशी बघितली नसशीलच. तुमच्याकडे पार्टी म्हणजे सगळ्यांनी बसून एकत्र जेवणं, बरोबर ना? पण इथे असं नसतं. आमच्याकडे पार्टीसाठी कॉन्टिनेंटल, इटालियन, चायनीज असे मेन्यू बनतात. समजलं तुला? अरे रे, आता तुला तर कॉन्टिनेंटल म्हणजे काय मुळात हे माहीतच नसेल ना. त्याबरोबर आता इशूला वाईट वाटत असतं. तर मामी म्हणत असते, प्रत्येक ठिकाणी आपण दळभद्रे आहोत, आपण भिकारी आहोत हे दाखवलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही. काहीही ठिकाणी आपलं जर चांगला इम्पॅक्टफुल स्टेटस असेल तर ते दाखवावं. पण नाही, अर्णवची मुळात चूकच आहे. अर्णवने तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं, मग आता दुसरं काय घडणार त्याच्या आयुष्यात? आता हे सगळं तर त्याला भोगावं लागणारच. आणि डेकोरेशन काय? फुलांचं डेकोरेशन? अगं मूर्ख मुली, पार्टी आहे पार्टी, DJ नाईट असणार आहे त्या दिवशी. मग रात्री हॉलिजन वगैरे नको आहेत का? त्यावर आता मामा म्हणत असतो, मी त्या सर्व गोष्टींची तयारी ऑलरेडी करून ठेवली आहे, म्हणून तिने त्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या नाही आहेत. कळलं का तुला? हे बघ वल्लरी, उगाचच्या उगाच तिला दोष द्यायचा किंवा नावं ठेवायची म्हणून तू ठेवू नकोस. तुला जर एखाद्या गोष्टीत काम करायला जमत नसेल तर कमीत कमी दुसऱ्याने जर एखादे कष्ट केलेले असतील तर त्याला नावं बोटं तरी ठेवत जाऊ नको. प्रत्येक वेळेस तुला दुसऱ्याच्या कष्टाला नाव ठेवण्याची जी काही सवय लागली आहे ना घाण, ती सवय जरा सोडून दे. वल्लरी म्हणते, बोला तुम्ही मलाच बोला, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही इथे केलं आहे ना ते मला अजिबातच पटलेलं नाही आहे आणि आवडलेलं तर मुळात नाही आहे. आणि मला आवडलेलं नाही आहे म्हणजे लावण्यालाही आवडलेलं नाही आहे, आणि लावण्यालाही आवडलेलं नाही आहे म्हणजे बाकीच्या स्टाफलाही आवडणार नाही, आणि फॉरेनवरून जे आपले गेस्ट येणार आहेत त्यांनाच तर अजिबातच आवडणार नाही.
ईश्वरी म्हणते, मामी हे बघा, मला जे वाटलं, जसं सुचलं तसं मी केलं. अंजलीताई मला म्हणाल्या की तुला जसं वाटेल तुझ्या आवडीप्रमाणे तसं तू कर, म्हणून जर तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही बदला सगळं, माझी काहीच हरकत नाही आहे. त्याबरोबर आता अर्णव तिकडे येतो आणि अर्णव म्हणत असतो, मामी एक मिनटं, का बदला असं म्हणतेस तू सगळं? अगं, जर मिस इंदौरने डेकोरेशन एवढं वेगळं केलं आहे, जर यावेळेसचा मेन्यू वेगळा ठरवला आहे, तर यावेळेची पूर्ण थीम आपण ट्रेडिशनल करू शकतो. आणि तसं पण दिवाळी हा फेस्टिवलच मुळात ट्रेडिशनल फेस्टिवल आहे. या दिवशी आपण आपलं ट्रेडिशन जपलं पाहिजेच. बाकीच्या वेळेस आपण फॉरेन कल्चर फॉलो करतो, इट्स फाईन. आणि आत्तापर्यंत आपण राजेश शिर्केंच्या पार्टीमध्ये सुद्धा फॉरेन कल्चरच फॉलो केलं आहे. पण जर राजेश शिर्केंची सून संस्कृती जपणारी आहे तर आपण ते दाखवून द्यायला काय हरकत आहे? मला वाटत नाही मिस इंदौरने काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून. उलट तिने जर ट्रेडिशन फॉलो करूया असं सजेस्ट केलं असतं तर मला ती कल्पना आणखी आवडली असती. पण मिस इंदौरने ते सजेस्ट केलेलं नाही आहे, तर मी तो डिसिजन घेतो आहे, म्हणजेच पार्टी ही ट्रेडिशन वेअरमध्येच व्हायला हवी. त्याबरोबर आता मामी म्हणते, अरे अर्णव, पार्टी कोणी ट्रेडिशनल वेअरवर करतं का? त्यावर अर्णव म्हणतो, मामी मग आपण करूया ना, काय फरक पडतो? आणि राहिला प्रश्न फॉरेनवरून जे क्लायंट येणार आहेत त्यांचा, तर अब्रॉडमधल्या लोकांना आपल्या कल्चरचं खूप कौतुक वाटतं. ते आपल्यासारखं राहतात, आपल्यासारखं तयार होतात, आपल्या बायकांप्रमाणे साडी नेसतात. का तर त्यांना आपलं कल्चर जगता यावं ना यासाठी. जर त्यांना आपलं कल्चर पटत नसतं किंवा आवडत नसतं तर त्यांनी हे सगळं केलं असतं का? नाही ना. आणि राहिला प्रश्न कोणाला आवडेल किंवा कोणाला न आवडेल. हे बघ, आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवायचं. कोणाला आवडलं कोणाला नाही आवडलं याच्याशी आपलं घेणं देणं ठेवायचं नाही. कळलं तुला? आणि राहिला प्रश्न मिस इंदौर साधी असण्याचा, तर हो, माझी बायको साधी आहे याचा मला गर्व आहे, कारण साधं असणं हेच सौंदर्यतेचं प्रतीक आहे. त्याबरोबर आता लावण्याला मात्र या सर्व गोष्टींनी राग येतो, तिला इरिटेट होतात या गोष्टी. लावण्य आता म्हणत असते, ए यार प्लीज, अरे बायकोच्या प्रेमात तू इतका आंधळा झाला आहेस का की तुला आता सगळंच दिसेन असं झालं आहे? नाही, मला मान्य आहे तुझी बायको तुझ्यासाठी सर्वस्व आहे वगैरे वगैरे, अरे पण कमीत कमी जरा बाकीच्या गोष्टींचा सुद्धा विचार कर. अरे ठीक आहे, तुझ्या बायकोला जर ट्रेडिशनल गोष्टी आवडतात तर तिने त्या तिच्यापुरती मर्यादित ठेवायच्या ना. सगळ्या लोकांना तिने त्यात काय इन्व्हॉल्व करायचं? अरे आता मी कधी लहानपणापासून ट्रेडिशन कल्चर या सर्व गोष्टी फार पाहिलेल्याच नाही आहेत, मला कसं आवडणार आहे हे सगळं? त्याबरोबर पुढे ती म्हणते, आपला स्टाफपैकी असे बरेच लोक असतील ज्यांना कल्चर ट्रेडिशन या गोष्टी माहीतच नसतील, मग त्यांनी काय करायचं? राहिला प्रश्न आपल्या फॉरेन क्लायंट्सचा, तर आय शुड बी गॅरंटेड की त्यांना आवडणार नाही हे सगळं. ओके, त्यामुळे मला आता वाटतं आहे की आपण हे सगळं काही इथेच थांबवूया आणि पुन्हा काहीतरी वेगळा मेन्यू डिसाईड करूया आणि वेगळं डेकोरेशनसुद्धा ठरवूया. त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, लावण्य तू विसरत असशील तर तुला सांगतो, आपल्या कंपनीचं नाव सात्विक फॅशन आहे. त्याबरोबर आता वल्लरी म्हणतेस, मग त्याचा काय संबंध अर्णव? त्यावर लावण्य म्हणते, एक्झॅक्टली, मलासुद्धा हाच प्रश्न पडला आहे. यार, आपल्या कंपनीचं नाव सात्विक फॅशन आहे हे मला खूप व्यवस्थित माहिती आहे, हे तू मला का सांगतोयस? त्यावर अर्णव म्हणतो, सात्विकता म्हणजे संस्कृती जपणं, सात्विकता म्हणजे परिपूर्ण असणं, सात्विकता म्हणजे परंपरा सांभाळणं. मग जर सात्विका हे आपल्या नावावरून सात्विक फॅशन बनवलं गेलेलं आहे तर मग आपण ह्या सर्व गोष्टी जपल्या तर काहीच फरक पडत नाही. त्यामुळे पार्टीची थीम ट्रेडिशनल असेल आणि पार्टीचं जे काही ईश्वरीने डिसाईड केलेलं आहे सगळं ते तसंच होईल. त्याबरोबर आता राकेश हा आलेला असतो एका ठिकाणी आणि त्या ठिकाणी तो एका बाईला भेटतो आणि त्या बाईला स्वतःची ओळख सांगतो. नमस्कार, मी राजेश भोसले. त्याबरोबर ती बाई म्हणत असते, मी कमली. त्याबरोबर आता राजेश तिला सांगतो, हे बघ कमली, हे घे, हे 50,000 रुपये रोख आहेत. उद्या तुला सात्विक फॅशन या कंपनीतर्फे जेवण बनवण्यासाठी बोलवलं आहे, तुला आणि तुझ्या कॅटरेसला. तिथे जेव्हा याल तेव्हा भाजीपाला कापण्याऐवजी त्या अर्णव राजेश शिर्केलाच उचला, त्याला कापा. आणि त्याबरोबर आता ती म्हणते, कापा? त्याबरोबर तो म्हणतो, हो, कायमचं काम तमाम करून टाका,
काळजी करू नको, या सगळ्यात तुम्ही कोणीही अडकणार नाही, ही जबाबदारी सर्वस्वी माझी. आता ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी केटरेसच्या बायका कामाला आलेल्या असतात. अर्णवने त्यांना जेवण वगैरे बनवायला कुठेतरी सोय एका कोपऱ्याला करून दिलेली असते. आता त्या बायका या त्यांच्या कामाला लागतात, पण बायका जेवण बनवत नसतात. त्यामुळे आता घरात एक मेड असते, ती येऊन अर्णवला सांगते, साहेब त्या बायकांनी तुम्हाला बोलवलं आहे, त्यांचं काहीतरी काम आहे म्हणे तुमच्याकडे. अर्णव आता तिथे येतो आणि काय झालं आहे, काय अडचण आहे तुमची असं विचारतो. त्याबरोबर आता त्या बायका सांगतात की सर हे पोतं उचलतच नाही आहे, ते पोतं तिकडे घेऊन जायचं आहे. अर्णव आता पोतं उचलायला वागतो. त्याबरोबर बायका मागून त्याच्यावरती वार करतात, हल्ला करतात. आता बायकांनी हल्ला केल्यावर अर्णव हा काहीच करू शकत नसतो, कारण बाई माणसावर हात उचलणं हे राजेश शिर्केंच्या आणि अर्णवच्या तत्वात बसत नसतं. इतक्यात ईश्वरी त्या ठिकाणी आलेली असते. आता जी बाई अर्णववरती कोयता उगारायला येते, ईश्वरी त्या बाईला जोरात धक्का देते आणि ती ड्रमवरती जाऊन पडते. त्याबरोबर त्या ठिकाणी दुसरी एक बाई येते आणि ती आता अर्णववरती आणि ईश्वरीवरती दोघांवरही वार करणार असते. अर्णव ईश्वरीचा हात जोरात पकडतो आणि त्या हाताला अर्णव स्वतःच्या हाताची ताकद लावतो आणि जोरात तो कोयता मागे ढकलतो. त्याबरोबर ती बाई खाली पडते. त्यानंतर अर्णव ईश्वरीला उचलून घेतो आणि सगळ्यांना ईश्वरीच्या पायाने जोरात मारतो. त्यानंतर आता त्या सगळ्या बायका तिकडनं निघून जातात, पळून जातात. तर इथे अर्णव हा ईश्वरीला म्हणत असतो, अरे वा. त्यावर ईश्वरी म्हणते, अहो सर काय अरे वा, तुम्हाला लागलं नाही आहे ना कुठे, तुम्ही व्यवस्थित आहात ना, ठीक आहात ना. त्यावर अर्णव म्हणतो, हो हो मी एकदम व्यवस्थित आहे, पण मिस इंदौरचं हे आज जे रूप पाहिलं ते मी पहिल्यांदा पाहिलं, या अगोदर अशी मिस इंदौर मी कधीच पाहिली नव्हती काय. त्यावर ईशू म्हणते, सर तुम्हाला मस्करी सुचते, जोक सुचते. त्यावर अर्णव म्हणतो, अगं आज माझ्यावर हल्ला झाला म्हणूनच तर माझ्या बायकोने एवढं डिशुम केलं काय. त्यावर ईश्वरी म्हणत असते, सर मी खरंच मस्तीच्या मूडमध्ये नाही आहे. अहो हे सगळं कोणी केलं असेल, का केलं असेल, भर सणाच्या दिवसात आपल्या घरात तुमच्यावरती हल्ला कसा काय झाला. त्यावर मग मात्र आता अर्णवच्या मनात सुद्धा भरपूर सारे प्रश्न आलेले असतात, पण आता तो ईश्वरीसमोर दाखवत नसतो. ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदौर उगाच तू फार विचार करू नकोस, त्याच्यापेक्षा जा आणि छानपैकी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष दे. जा जा जा, उगाच इथे वेळ वाया घालवू नको. बाहेर गेस्ट आले असतील, जरा गेस्टना बघ, कोण येतं आहे, कोण जातं आहे, कोणाचं काय करायचं आहे, कोणाला काय नाही करायचं आहे ते सुद्धा बघ, काय समजलं ना. त्याबरोबर इशू म्हणते, सर तुम्हाला खरंच टेन्शन येत नाही आहे का. अर्णव म्हणतो, काय करायचं ते मी बघतो, तू काळजी नको करू. बाय द वे तू ठीक आहेस ना. त्यावर इशू म्हणते, हो सर मी पूर्ण व्यवस्थित आहे, पण तुम्ही. त्यावर अर्णव म्हणतो, माझीसुद्धा काळजी करू नको, मी सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. बस आता जा आणि तू तुझी कामं कर, माझा फार विचार करू नको. आणि हो इथे आता जे काही घडलं आहे ना ते बाहेर कोणालाच बोलू नको. कोणाला म्हणजे कोणाला, कळलं ना. त्यावर ईश्वरी म्हणते, म्हणजे तुमची हीच इच्छा आहे ना की त्या राजेशपर्यंत हे सगळं पोहोचू नये म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो, हो अगदी बरोबर ओळखलंस माझ्या मनातली. त्यानंतर आता इशू ही तिकडनं चाललेली असते, तर अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, स्माईल. त्यावर इशू चेहऱ्यावरती एक मोठंच्या मोठं स्माईल आणते. अर्णवला आता ती म्हणत असते, अर्णव सर तुम्हाला वाटत नाही का हे सगळं राजेशचं काम आहे म्हणून, मला तर डाऊट येतो आहे. त्यावर अर्णव म्हणतो, मला खात्री आहे आणि त्याची शिक्षा मी त्याला लवकरच मिळवून देईन. त्यानंतर गेस्ट यायला सुरुवात झालेली असते. ईश्वरीने ही जी काही ट्रेडिशनल थीम पार्टीची ठरवलेली असते ती फॉरेन कल्चर फॉलो करणाऱ्या फॉरेनच्या काही क्लायंट्सनासुद्धा खूप आवडते. सगळेजण ईश्वरीचं कौतुक करतात आणि म्हणतात, वा काय मस्त डेकोरेशन केलं आहे, कुणी केलं आहे, काय केलं आहे, अशी चर्चा जेव्हा सुरू होते त्यावेळेस आकाश सांगतो की माझ्या वहिनीने ईश्वरीने हे सगळं डेकोरेशन केलं आहे. इतक्यात अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणतो, माझ्या बायकोने ईश्वरीने म्हणजेच मिस इंदौरने हे सगळं डेकोरेशन केलं आहे. शेवटी बायको कोणाची. मेन्यूसुद्धा असाच उत्तम आहे, तुमच्या सगळ्यांसाठी सर्वच खूप खास स्पेशल आहे, त्यामुळे नक्की सगळ्यांनी जेवूनच जा, न जेवता कोणीही जाऊ नका. त्याबरोबर आता लगेचच आकाश म्हणत असतो की हो हो केलं आहे सगळं वहिनीने आणि क्रेडिट घेतोय दादा तू. त्याबरोबर अर्णव म्हणतो, माझीच तर बायको आहे, मी आणि ती थोडीच वेगळं काय मिस इंदौर, बरोबर ना. त्यावर मग मात्र ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि हसत राहते. अर्णव म्हणत असतो, अरे हो बोल. त्यावर ईश्वरी ही काहीच उत्तर देत नसते. आकाश म्हणतो, म्हणजे वहिनीला नाही म्हणायचं आहे. अर्णव म्हणतो, अगं हो बोल. त्यावर ईश्वरी हो म्हणते. त्याबरोबर अर्णवला खूप आनंद होतो.
तर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.